नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी घेऊन आलेलो आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहणार आहोत. तर ह्यामध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि किती वाढवायचं ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. ज्या मैत्रिणीला खरंच ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे तर त्या मैत्रिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परफेक्ट ब्लाऊज कटिंग आणि फिटिंग सहित बघा. तर बघा, हा ब्लाऊज कट करण्यासाठी आपण इथे 1 मीटरचा अस्तर घेतलेला आहे. तर ह्या ब्लाऊजची बाही लांब आहे तर त्यासाठी आपण इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे दुमडून घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला ब्लाऊजवरून इथे छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप आपल्याला घडी टाकण्यासाठी लागणार आहे. तर बघा, हा त्या कस्टमरला थोडासा छोटा ब्लाऊज होत आहे तर त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं माप वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला माप घेताना आपण ज्या साईडने हुक लावतो त्याच साईडने माप घ्यायचं असते आणि जे आपण आय करतो तर ती साईड थोडीशी आपण वाढवून घेतलेली असते. तर त्यासाठी आपण हुक केलेल्या साईडनेच इथे माप घ्यायचं आहे. तर आता हा माप आपल्याला थोडासा वाढवून घ्यायचा आहे. तर इथे आता आपण घडी घेऊयात 10.5 इंचाची. तर व्यवस्थित अशी आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची. तर पूर्ण उंची घेण्यासाठी आपण शोल्डर पासून खाली कमरेपर्यंत जिथे टक्स आहे तिथपर्यंत आपल्याला उंची मोजायची आहे. तर ह्या रेडी ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. तर तिथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर रेडी उंची आपली 14 इंच ठेवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे 15 इंच. तर बघा, 15 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे स्केलच्या साहाय्याने आपण एक सरळ रेष ओढून घेऊयात. आता जिथे रेष ओढलेली आहे तिथून आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचं माप. तर गळ्याचं माप इथे आपण 2.5 इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर 3 इंच. तर टोटल असं आपण 5.5 इंच घेतलेलं आहे. खालच्या साईडने आपण मुंढा घेतलेला आहे 6 इंच. दोन्ही साईडचं माप आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो मुंढा आहे तो परफेक्ट असा येईल यासाठी. आता इथे मुंड्याच्या साईडने आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेच्या साईडचं माप घ्यायचं आहे. तर कमरेच्या साईडचं माप आहे इथे आपण काच बटन पट्टीपासून पुढे शिवणापर्यंत आपण हे माप घेऊया. तर आपल्याला इथे वाढीव माप पाहिजे त्यासाठी आपण इथे हो काय केलेले आहेत त्या साईडने इथे माप घेतलेलं आहे. तर 7.5 प्लस 1 इंच आपण मागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे. तर बघा, ही आपली फिटिंगची रेष आणि ही आपली आहे शिलाई मार्जिनची रेष. तर दोन्ही रेष आपण इथे ओढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मागच्या साईडचा आपल्याला इथे मुंढ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे मुंढ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. मुंड्याचा आकार टाकताना अगदी परफेक्ट असा आकार टाकून घ्यायचा आहे जेणेकरून ब्लाऊजला कुठेही गोळ येणार नाही. आपण 1/2 इंच खाली थोडंसं तिरकं घेतलेलं आहे त्यामुळे आपण ज्या मुंड्यामध्ये घड्या येतात तर त्या घड्या येत नाहीत यासाठी आपण इथे थोडंसं तिरकं टाकून घेतलेलं आहे. आता इथे गळ्याची आपण मार्किंग करून घेतलेली आहे. रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 10 इंच आणि इथे बॉक्स तयार करून आपण गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता बघा, पूर्ण मापे आपले टाकून घेतलेली आहेत आणि तुम्हाला छानपैकी समजलंच असेल. जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता इथे मागची बाजू आपण कट करून घेतलेली आहे. ह्याच बाजूवरून आपल्याला इथे समोरची बाजू काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण इथे थोडासा कपडा वाढवून घेतलेला आहे आणि त्यावर आपण मागची बाजू ठेवून जशास तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करण्याच्या अगोदर आपल्याला इथे खालच्या साईडने 1 इंच किंवा अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे. आपण खालच्या साईडने जी क्रॉस पट्टी लावतो त्या पट्टीमध्ये आपल्याला शिवण्यासाठी इथे अर्धा इंच सोडायचं आहे. आता बघा, जशास तशी मार्किंग करून घेऊन आपण मागची बाजू उचलून घेतलेली आहे. आता इथे समोरचा गळा टाकण्यासाठी आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आता गळा उंची आपण ब्लाऊजवरून मोजून घेऊन इथे 6 इंच झालेली आहे. तर खालच्या साईडने तुम्हाला जर ब्रॉड गळा पाहिजे असेल तर खालच्या साईडने तुम्ही 3 इंचावर मार्किंग करून इथे बॉक्स तयार करून घ्या.
त्यानंतर या बॉक्समध्ये गोल गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर चौकोनी किंवा पानगळा पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा इथे टाकून घेऊ शकता. तर बघा गळ्याचाही आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला समोरच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपण इथे 6 इंचावर मार्किंग करून घेतली. त्यानंतर आडवी रेष ओढून घेतली. पुन्हा उभी रेष करून आपल्याला इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करून समोरील मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा परफेक्ट असा इथे आपण समोरील मुंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप आहे 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि आपण मध्ये जो टक्स टाकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंचाची मार्जिन सोडायची आहे. आता क्रॉस पट्टीची मार्किंग करण्यासाठी आपण गळ्याच्या खाली 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच अशी मार्किंग करून क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि जिथे क्रॉस पट्टीचा आकार संपायला तिथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. हा 4 टक्सचा ब्लाउज आहे तर सेंटरचा टक्स आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि आता इथे अशी तिरकी रेष ओढून घेतलेली आहे. आता मेन आपल्याला टक्स कसे टाकायचे ते आपण पाहूयात. तर बघा टक्स टाकण्यासाठी आपण काज बटन पट्टीपासून पुढे 4 इंचावर मार्किंग करून घेतली. पुढे 2.5 इंचावर मार्किंग करून आपण इथे बघा टक्सची मार्किंग करून घेणार आहोत. तर हा सेंटरचा दोन्ही साइडने आपल्याला अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर काज बटन पट्टीच्या साइडने दोन्हीचा सेंटर काढून आपल्याला इथे टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. तर हे थोडंसं व्हिडिओमध्ये कटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याच्या साइडने 1 टक्स द्यायचा आहे आणि फिटिंगच्या साइडने 1 टक्स द्यायचा आहे. तर बघा असे चारही टक्स आपल्याला परफेक्ट असे टाकून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कट केला तर अगदी परफेक्ट अशा फिटिंगमध्ये तुमचा ब्लाउज तयार होतो. तर बघा आता इथे पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. तर आता हा ब्लाउज आपण इथे कट करून घेऊयात. आता खाली क्रॉस पट्टीच्या साइडने आपण कट करून घेऊयात. त्यानंतर गळा कट करून घेऊयात. तर बघा आपला फ्रंट साइड परफेक्ट अशी इथे कट करून झालेली आहे. आता मागची बाजू आहे तर त्या मागच्या बाजूचा आपण इथे गळा कट करून घेऊयात. बऱ्याच मैत्रिणीला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तर त्या मैत्रिणीने आपण शिवताना एक ट्रिक वापरणार आहोत. तर हा उद्याच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाउज कसा शिवायचा ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहोत. तर उद्याचाही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आता इथे क्रॉस पट्टीची कटिंग आपण करून घेतलेली आहे. तर बघा क्रॉस पट्टी मागची बाजू समोरची बाजू इथे कट करून झालेली आहे. आता आपल्याला कट करायची आहे बाही. तर बाही कट करण्यासाठी आपल्याला इथे कपड्याची घडी करून घ्यायची आहे. तर बघा इथे कपड्याची आपण डबल फोल्ड अशी घडी करून घेतलेली आहे. जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साइडने ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला रुंदी घ्यायची आहे 8.5 इंच. 8.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची प्लस अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे. तर हा अस्तरचा ब्लाउज आहे तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंचच वाढवून घ्यायचा आहे आणि बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर तिथे आपल्याला 1.5 इंच असं वाढवून घ्यायचं असते. तर बघा आता इथे बॉटमच्या साइडने आपल्याला 5.5 प्लस 2 इंच असं वाढवून घ्यायचं आहे आणि इथे फिटिंगची एक रेषा आणि आपल्याला शिलाई मार्जिनची एक रेषा अशा 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघा इथे आपली बाहीची मार्किंग करून झालेली आहे आणि आपण इथे आता कट करून घेऊयात. तर अगोदर वरची जी मार्किंग आहे तर ती एकच आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 बाजू आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत आणि समोरील बाहीची ते कटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो आपला अस्तरवर परफेक्ट आणि कमी वेळामध्ये ब्लाउज कट करून झालेला आहे. आता आपल्याला ब्लाउजचा जो मेन कपडा आहे त्या मेन कपड्यावर इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे डबल फोल्ड आपण घडी करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काठाच्या साइडने बाही ठेवून घ्यायची आहे आणि गळा ठेवताना आपल्याला मागच्या बाजूचा बंद गळा असल्यामुळे आपल्याला बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायचा आहे.
आणि जिथे ॲडजस्ट होईल तिथे ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आता इथे समोरची बाजू ॲडजस्टच होत नाही, तर त्यासाठी आपण इथे थोडंसं उचलाउचली करून बघायचं आहे आणि जिथे परफेक्ट असं बसते तर त्या ठिकाणी आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. तर बघा आता ह्या ठिकाणी आपलं व्यवस्थित असं इथे समोरची बाजू बसलेली आहे. तर आता आपल्याला घ्यायची आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी ही आपली बसलेली आहे. तर बघा ब्लाऊज इथे व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला थोडीशी शिलाई मार्जिन ठेवून हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. अस्तरवर परफेक्ट माप काढायचा आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावर आपल्याला थोडीशी शिलाई मार्जिन ठेवून एक्स्ट्राचा साईडने पाव इंचाचा कपडा ठेवून इथे कट करून घ्यायचा आहे आणि तो कपडा आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर कट करून घ्यायचा असतो. तर बघा मैत्रिणींनो, ह्या ब्लाऊज कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आहे तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता गळ्याच्या साईडने आपल्याला जशास तसं ठेवून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टी ही थोडीशी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायची. आता मागची बाजू बाही क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. आता इथे समोरची बाजू कट करून घ्यायची. तर आपण इथे कट करून घेऊयात. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपण अस्तरचा ब्लाऊज फक्त 10 मिनिटांमध्ये कट केलेला आहे आणि कसा वाटला तो नक्की सांगा. धन्यवाद.